हॅलो फ्रेंड्स, रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरच्या पार्ट 5 आज आपण पाचवा पार्ट सुरू करतोय. सर पाचव्या पार्टमध्ये आपण पुन्हा एकदा भेटतोय. सो मागच्या लेक्चरपर्यंत आपण सर्क्युलर मोशन त्याचे दोन टाईप दॅट इज हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन अँड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इथपर्यंत आपण बघितलं होतं. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला 4 ॲप्लिकेशन त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. सो त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आपण डिटेलमध्ये समजून घेतलं होतं. बाकीचे 3 ॲप्लिकेशन जे आहेत हे ॲप्लिकेशन म्हणजे ॲज अ ॲप्लिकेशन तुम्हाला ते न्यूमरिकलच्या हिशोबाने दिलेले आहेत. त्यात जास्त टेक्निकल गोष्टी डिस्कस केलेल्या नाही आहेत. बट न्यूमरिकलमध्ये अशा बेसवरती किंवा या ॲप्लिकेशन्सवरती तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. सिम्पल फॉर्ममध्ये आहेत. त्यातले फॉर्म्युलेज जे आहेत ते चेंज होत नाहीत. फक्त बेसिक कंडिशनच्या हिशोबानं क्वेश्चन्स त्या ठिकाणी व्हॅरी होऊ शकतात. सो नाव विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ॲनालॉगस टू मास. असा एक पॉईंट त्या ठिकाणी दिलेला आहे. बट ते पॉईंट वाचल्यानंतर आपल्याला थोडंसं व्यवस्थित कळायला थोडासा प्रॉब्लेम येतो. ॲक्च्युली टायटलमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये देऊन टाकल्या. बट हे समजायला थोडंसं टिपिकल आहे. थोडंसं सस्पेन्स त्या ठिकाणी क्रिएट करणं गरजेचं होतं. त्यांनी नाही केलंय, चला आपण करूया. थोडंसं व्यवस्थित समजून घेऊयात. सो बघा, आपण एकदम सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये 2 टाईपच्या मोशन बघितल्या. एक आपण मोशन म्हणायचो लिनियर मोशन आणि दुसरे आपण सांगायचो इट इज अँग्युलर मोशन. बघा, अँग्युलर मोशनचा एक पार्ट आपण म्हटलो होतो दॅट इज आपण म्हणूयात सर्क्युलर मोशन. सो सर्क्युलर मोशन हा अँग्युलर मोशनचंच पुढचं काय आहे एक पार्ट आहे किंवा त्याच्या पुढचं काय ते एक्सटेन्शन आहे असं आपण समजून घेतलं होतं. सो 2 टाईपच्या मोशन आपण जनरली सांगतो. जर बॉडी स्ट्रेट लाईन पाथमध्ये मूव्ह होत असेल, काय सांगितलं होतं, जर बॉडी अलॉंग द स्ट्रेट लाईन पाथ मूव्ह होत असेल तर त्या मोशनला आपण म्हणतो लिनियर मोशन. आणि जर कर्ड पाथ असेल, कर्ड ऑर आपण पुढे म्हटलो होतो सर्क्युलर पाथ असेल, सर्क्युलर आर्क असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणतो, यस त्या मोशनला म्हणतो आपण अँग्युलर मोशन. आणि स्पेसिफिकली जर सर्कल पूर्ण कंप्लीट करत असेल तर त्याला आपण सर्क्युलर मोशन असंही आपण म्हटलं होतं, जे आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये समजून घेतलं आहे. सो मला सांगायचं काय बघा, या ज्या पर्टिक्युलर मोशन आहेत यात काय आपण क्वांटिटीज बेसिकली यूज करतो. ज्या क्वांटिटीज आपण वापरतो या केसमध्ये तर त्या क्वांटिटीज ज्या आहेत या क्वांटिटीज रिलेव्हंट आहेत. म्हणजे ज्या लिनियर मोशनमध्ये आहेत त्यासाठी पर्टिक्युलर क्वांटिटीज ह्या अँग्युलर मोशनमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात, समजा आपण डिस्प्लेसमेंटचा विचार केला, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स म्हणा, तर लिनियर मोशनमध्ये एक्स ऑर एसने आपण लिनियर डिस्प्लेसमेंट दाखवतो, करेक्ट आहे. फॉर सेम दॅट लिनियर डिस्प्लेसमेंट देर इज अ क्वांटिटी इन द अँग्युलर मोशन ऑर अँग्युलर केसमध्ये. त्याच्यासाठी रिलेटिव्ह क्वांटिटी कोणती आहे, इथं लिनियर डिस्प्लेसमेंट आली, इथं काय असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ज्याला आपण अँगल म्हणतो, जो आपण थिटा किंवा अजून कोणत्याही सिम्बॉल्सनं दाखवू शकतो वेगवेगळ्या ॲप्लिकेशनच्या हिशोबाने. सो ज्या क्वांटिटीसाठी म्हणजे डिस्प्लेसमेंट लिनियर मोशनमध्ये आपण एक्स वर एसने घेतो तर सेम क्वांटिटी आपण अँग्युलरमध्ये अँगलने किंवा थिटाने आपण दाखवू शकतो, करेक्ट आहे. नाऊ अशाच पद्धतीने पुढच्या अजून काही क्वांटिटीज आहेत लाईक वेलॉसिटी. वेलॉसिटी लिनियर मोशनमध्ये आपण म्हणतो व्ही, दॅट इज लिनियर वेलॉसिटी. सेम लिनियर वेलॉसिटी, लिनियर मोशनमध्ये वेलॉसिटी व्ही आहे, तर अँग्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी काय आहे, अँग्युलर वेलॉसिटी इट इज यस माहिती आहे आपल्याला दॅट इज ओमेगा, करेक्ट आहे. याचं युनिट काय आहे, तर अँगल घेतो आपण रॅडियन, याचे युनिट आपण घेतो रॅडियन पर सेकंड. सो आपण हे डिटेलमध्ये समजून घेतलं. एकदम सुरुवातीला चार्ट तुम्हाला दिलेला होता. इन सेम मॅनर इथं जर आपण ॲक्सेलरेशन घेतलं लिनियर मोशनमध्ये लिनियर ॲक्सेलरेशन, तर अँग्युलर मोशनमध्ये येतं आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन दॅट इज अल्फा, जे एकमेकावरती डिपेंड आहे. सेम या केसमध्ये जर फोर्स घेतला एफ, लक्ष द्या, लिनियर मोशनमध्ये जर आपण फोर्स एफ घेतला तर अँग्युलर मोशनमध्ये त्या फोर्सच्या ऐवजी त्या ठिकाणी काय घेतो आपण टॉर्क, विच इज डिनोटेड बाय टाऊ. सो मला सांगायचं काय, तर अशा पद्धतीने जर आपण डिटेलमध्ये विचार केला तर ज्या ज्या क्वांटिटीज लिनियर मोशनमध्ये आहेत त्याच्या रिलेव्हंट क्वांटिटी, रिलेटेड क्वांटिटी एक्झॅक्टली अँग्युलर मोशनमध्ये सुद्धा 100% आपल्याला बघायला मिळू शकतात. मग आपण समजा थोडंसं एक स्टेप अजून पुढे जाऊ. समजा आपण फोर्सचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मास इंटू ॲक्सेलरेशन. काय फॉर्म्युला आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. तर त्याच पद्धतीनं टॉर्कचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे थोडेसे रिलेव्हंट आहेत, हे ऑलरेडी आपण बघितलंय, पण तरी तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतोय. लिनियर मोमेंटमच्या केसमध्ये समोर लक्ष द्या काय सांगतोय, लिनियर मोमेंटम, लिनियर मोशनच्या केसमध्ये जर मोमेंटम घेतली, सो लिनियर मोमेंटम इज डिनोटेड बाय पी, दॅट इज इथं म्हणतो आपण मास इंटू व्हेलॉसिटी. कळतंय काय बोलतोय,
सेम अँग्युलर मोशनमध्ये आपण त्या ठिकाणी काही क्वांटिटीज सांगतो, दॅट इज अँग्युलर मोमेंटम, ज्याचा फॉर्म्युला आपण पुढे यूज करणार आहे, दॅट इज P इंटू आर. मला ओव्हरऑल सांगायचं काय, समोर थोडंसं प्रॉपरली समजून घ्या. लिनियर मोशनमध्ये ज्या क्वांटिटी आहेत त्यासाठी रिलेटेड क्वांटिटी अँग्युलर मोशनमध्ये डेफिनेटली आपल्याला बघायला मिळतात. बट व्हॉट अबाउट मास? बघा, आपण या मासला आपल्या लिनियर मोशनचा इनर्शिया, बघा मी मुद्दाम हा शब्द वापरतोय, मास इज द इनर्शिया ऑफ द लिनियर मोशन. हे एक वाक्य महत्त्वाचं. सो मला सांगायचं काय, समजा सिंपल कन्सेप्ट, इनर्शियाचा मिनिंग काय. तर सपोज आपण एखादा इन्क्लाइंड प्लेन कन्सिडर केला, एक इन्क्लाइंड प्लेन समजा त्या ठिकाणी असेल, इन्क्लाइंड प्लेनवर तर समजा आपण एखादी ऑब्जेक्ट समजा आपण सोडून दिली, तर ती तिच्या मासमुळे ती पटापटा काय ते खाली येऊ शकते. म्हणजे दोन जर वेगवेगळ्या मासच्या ऑब्जेक्ट्स आपण घेतले, एक सपोज घेतली आपण 100 किलोची, एक घेतली सपोज 1 किलोची स्पेरिकल ऑब्जेक्ट घेतली, आपण जर ती इन्क्लाइंड प्लेनवरती आपण प्लेनवरती आपण सोडली खाली, तर कोणती ऑब्जेक्ट लवकर खाली येईल? सो ज्याचा मास जास्त आहे त्याला मोमेंटम जास्त भेटणार आहे, सो ती ऑब्जेक्ट लवकर खाली येईल. सो मास या क्वांटिटीवरती त्या मोशनच्या बरेचसे फॅक्टर त्या ठिकाणी डिपेंड असतात. बट व्हॉट अबाउट अँग्युलर मोशन? सो मास जे काम लिनियर मोशनमध्ये मास करतोय, दॅट इज इनर्शिया. तर अँग्युलर मोशनमध्ये अशी कोणती टर्म आहे जी मासला, लक्ष द्या काय सांगतोय, ॲनालॉगस म्हणजे सिमिलर असेल. लक्ष द्या, जे काम लिनियर मोशनमध्ये मास करतोय तर तेच काम अँग्युलर मोशनमध्ये कोण करतोय, हा एक मोठा प्रश्न आहे. मग त्यासाठी हा पॉईंट आपण डिस्कस करतोय. त्यांनी ऑलरेडी वरती टायटलमध्येच क्लिअर केलेलं आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ॲनालॉगस टू मास. सो मला सांगायचं काय आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया नावाची एक क्वांटिटी आहे जी अँग्युलर मोशनमध्ये आहे, दॅट इज ॲनालॉगस टू मास इन द लिनियर मोशन. लक्षात आहे? आता ती कशा पद्धतीनं आहे, काय आहे ते आपण समजून घेऊया. सो बेसिकली या पॉईंटमध्ये आपल्याला नेमकं काय डिस्कस करायचं आहे, तर जेव्हा आपण अँग्युलर मोशन कन्सिडर करतो, बघा थोडंसं एक एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. लक्ष द्या, सपोज दिस इज द डोअर. लक्ष द्या, हा काय आपला डोअर आहे. या डोअरला समजा आपण ओपन करतो. बघा या ठिकाणी समजा काय केलं आहे, तो फिक्स केलेला आहे. दरवाजे एका साईडला काय असतो, भिंतीला किंवा आपल्या घरामध्ये जी काय आपण भिंत असते त्या भिंतीला फिक्स केलेला असतो. मग त्या केसमध्ये एका साईडला हा फिक्स केलेला आहे. जेव्हा आपण हा दरवाजा ओपन करतो, म्हणजे बघा आपण या ठिकाणी समजा फोर्स अप्लाय केला आहे, सपोज F, याला ओपन करण्यासाठी समजा या ठिकाणी फोर्स अप्लाय केला, तर इथं या फिक्स पॉईंटच्या अबाउट, मी काय सांगतोय थोडं समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. सपोज हा आपला दरवाजा आहे, हा आपला दरवाजा आपण घेतला, या पॉईंट याला फिक्स केलं. सो या पॉईंटच्या अबाउट किंवा पेन जो आहे, या पेनची जी लाईन आहे, या पेनच्या अबाउट हा काय होतोय, अशा पद्धतीनं, लक्ष द्या, अशा पद्धतीनं हा रोटेट होतोय. सो हा पेन म्हणजे काय झाला, तर आपला ॲक्सिस ऑफ रोटेशन. काय झाला हा ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट हा जो आहे हा काय होतोय, दरवाजा मूव्ह होतोय. मग या केसमध्ये समजा, बघा लक्ष द्या काय सांगतोय, इथे याला फिक्स केलं आहे आपण, एवढं थोडंसं इमॅजिन करा. समजा हा फोर्स आपण एकदम या टोकाला ॲक्ट केला, तर आपण इझिली दरवाजा ओपन करू शकतो. म्हणजे कमीत कमी फोर्समध्ये हा दरवाजा ओपन होऊ शकतो, अशा पद्धतीनं ओपन होऊ शकतो. पण समजा आपण फोर्स थोडासा इथल्याऐवजी थोडासा आतल्या साईडला शिफ्ट केला, तर आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. थोडंसं अजून आतमध्ये गेला तर फोर्स अजून जास्त लागणार आहे. सो जो फोर्स आपण ॲक्ट करतोय त्या दरवाजाला रोटेट करण्यासाठी, त्या ऑब्जेक्टला रोटेट करण्यासाठी, तो जो फोर्स आहे तो व्हॅरी होतोय डिपेंडिंग अपॉन डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासनं या ठिकाणी लक्ष द्या, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासनं फोर्सचं डिस्टन्स किती आहे, फोर्सचं डिस्टन्स किती आहे, या हिशोबानं रिक्वायरमेंट ऑफ फोर्सची जी रिक्वायरमेंट आहे ती चेंज होते. सो जसं मी या ठिकाणी दाखवलं, F1, F2 हा सपोज F3, हे तिन्ही फोर्सेस काय असणार आहे, वेगवेगळे असणार आहे. दरवाजाचं मास या केसमध्ये चेंज होत आहे का, तर अजिबात चेंज होत नाहीये, मास कॉन्स्टंट राहणार आहे. मग कशावर डिपेंड आहे, तर हे जे डिस्टन्स आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन त्यावरती ऑब्व्हियसली हे काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. सो मला सांगायचं काय की लिनियर मोशनमध्ये मास एवढा एकच फॅक्टर तो काय करतोय, रिस्पॉन्सिबल असतो मोशन करता. बाकीचे फॅक्टर्स आहेत पण मग मास
हे काम जे काम मास करतो त्यासाठी अँग्युलर मोशनमध्ये किंवा रोटेशनल मोशनमध्ये कोणता फॅक्टर आहे ते आपल्याला समजून सांगायचं आहे. मग जो काही फॅक्टर एक्स फॅक्टर असणार आहे जो आपण फाइंड आउट करतोय तो फॅक्टर दोन गोष्टीवर डिपेंड असणार आहे. पहिली गोष्ट मासवर तर डिपेंड असेल, लक्षात आहे, पण फक्त मासवर असेल का तर नक्कीच नाही. अजून एक फॅक्टर त्या ठिकाणी असणार आहे, यस, मासच्या बरोबर जे मी तुम्हाला आत्ता बोललो की डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन जो आहे या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचं डिस्टन्स किती आहे फोर्सचं त्यावर काय असणार आहे, तो डिपेंड असणार आहे, त्यावर त्याची रोटेशनल मोशन डिपेंड असणार आहे. सो मग हा फॅक्टर नेमका कोणता आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय आणि कशा पद्धतीने त्याला आपण डिफाईन करू शकतो ते आपण थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊया. याकरता आपल्याला एक एक्सप्रेशन बघावं लागणार आहे, दॅट इज एक्सप्रेशन फॉर, समजून घ्या, एक एक्सप्रेशन आपल्याला समजून घ्यायचं आहे, दॅट इज एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. यस, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. सो काय भानगड ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी, तर रोटेशनल मोशनमध्ये बघा कोणती बॉडी जेव्हा रोटेट होत असते, थोडंसं प्रॉपरली समजून घ्या, कोणती बॉडी जेव्हा रोटेट होत असते तेव्हा ती रोटेट होत असताना त्याची जी कायनेटिक एनर्जी असणार आहे टोटल बॉडीची त्याला आपण म्हणतो यस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. या ठिकाणी एक सोपा कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगण्याची आवश्यकता आहे. ओके, 2 मिनिटात आपण तो समजून घेऊ एकदा. तर समजा आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करतोय, एक ऑब्जेक्ट मी या ठिकाणी घेतली तुम्हाला थोडं समजून सांगण्याकरता. बघा या ऑब्जेक्टला समजा मी या पॉईंटला, या ठिकाणी जो पॉईंट आहे सपोज या पॉईंटला मी फिक्स केलंय आणि याच्यावर तर समजा आपण फोर्स अप्लाय केला, तर ही या ठिकाणी अशा पद्धतीनं या पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अराउंड काय होणार आहे, रोटेट होणार आहे. बघा अर्थ जशी त्या एका पर्टिक्युलर ॲक्सिसच्या अबाउट काय होते, रोटेट होते, तशी ऑब्जेक्ट काय होते, पूर्ण रोटेट होते. आता थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. सपोज आता ही जी ऑब्जेक्ट आहे ही ऑब्जेक्ट अशा नंबर ऑफ छोट्या पार्टिकलपासून बनलेली आहे, बरोबर नाही, असं आपण कन्सिडर करतो एन नंबर ऑफ स्मॉल पार्टिकलपासून ती बनलेली आहे. मग आता समजा जेव्हा ही ऑब्जेक्ट काय होते, रोटेट होते, बघा समजून घ्या मला काय सांगायचं आहे, जेव्हा ही ऑब्जेक्ट रोटेट होणार आहे तेव्हा या ऑब्जेक्टवरचा प्रत्येक पॉईंट जो आहे, प्रत्येक पॉईंट मास जो आहे, बघा या मासचा जर विचार केला तर थोडंसं या पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेट करूयात. हा पॉईंट जर आपण कन्सिडर केला तर हा पॉईंट काय करतोय, एवढ्या रेडियसची, व्हॉट आय एम सेइंग, ही रेडियस झाली तर एवढ्या रेडियसची काय करतोय, हा सर्क्युलर मोशन फॉर्म करतोय. समजा बघा मी हा पॉईंट या ठिकाणी कन्सिडर करतो लाईक दिस. सो एवढ्या रेडियसचं काय करतोय, हा सर्क्युलर मोशन इनडायरेक्टली परफॉर्म करतोय. सो मला सांगायचं काय समजून घ्या, या वरचा प्रत्येक पॉईंट जो काय आहे तो काय होणार आहे, एका पर्टिक्युलर सर्कलमध्ये मूव्ह होणार आहे. लक्षात आहे. सो मला सांगायचं काय की कोणती पण बॉडी जेव्हा रोटेट होत असते तेव्हा त्या बॉडीवरचा प्रत्येक पॉईंट हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. व्हॉट आय एम सेइंग, महत्त्वाचा मुद्दा आहे समजून घ्या. रोटेशनल मोशनमध्ये नंबर ऑफ सर्क्युलर मोशन्स अवेलेबल असतात, म्हणजे प्रत्येक पार्टिकल जो आहे तो काय करतोय, सेपरेट सर्क्युलर मोशन वेगळ्या रेडियसची R1 R2 अशा वेगळ्या रेडियस आपण घेऊ शकतो n नंबर ऑफ पार्टिकलसाठी. ठीक आहे. सो एक कन्सेप्ट सांगायचा महत्त्वाचा या ठिकाणी होता की रोटेशनल मोशन जी बॉडी परफॉर्म करते तर रोटेशनल मोशन करत असताना त्या बॉडीचा प्रत्येक पार्टिकल काय करतोय, यस सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग आता हा कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी यामध्ये आपल्याला तो पॉईंट यूज करावा लागणार आहे. ठीक आहे, थोडं समजून घ्या. मग समजा मी एक आर्बिट्ररी बॉडी एक कन्सिडर करतोय, हा समजा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे जो या बॉडीमधनं पास होतोय. यस, या बॉडीमधनं या पॉईंटमधनं तो पास होतोय. या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अराउंड ही ऑब्जेक्ट काय होते, रोटेट होते विथ युनिफॉर्म अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. ही कंटिन्युअसली काय होते, अशा पद्धतीनं रोटेट होते विथ युनिफॉर्म अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. लक्षात आहे. सो अशा पद्धतीने ही रोटेट होते. मग समजा हा जो पार्टिकल आहे किंवा ही जी ऑब्जेक्ट आहे ही अशा n नंबर ऑफ पार्टिकलपासून बनलेली. सपोज पहिला पार्टिकल घेतला M1, दुसरा पार्टिकल घेतला सपोज M2, असं करत आपण जाऊयात. यस, सपोज n नंबर ऑफ पार्टिकल्स मी या ठिकाणी म्हणतो यस M n. पहिल्याचा मास आहे M1, दुसऱ्याचा आहे M2, M3, M4 असं करत M n पर्यंत. सो n नंबर ऑफ पार्टिकल्स आपण त्या ठिकाणी कन्सिडर केले. सो n नंबर ऑफ पार्टिकल्स या ठिकाणी अवेलेबल आहेत असं आपण सांगतोय. सिच्युएटेड ॲट डिस्टन्स ऑफ R1 नंतर R2 अप टू आपण म्हणूयात Rn. सो n नंबर ऑफ पार्टिकल्सचे डिस्टन्सेस कुठनं घेतले आपण या ठिकाणी, या
ॲक्सिस ऑफ रोटेशनपासनं ओ पॉईंटमधनं समजा तो ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होतोय आणि ही जी ऑब्जेक्ट आहे, बॉडी आहे, या बॉडीचं टोटल मास आहे समजा कॅपिटल एम. M1, M2, M3 अप टू Mn असे सगळे एकत्र केले तर आपले टोटल मास भेटणार आहे कॅपिटल एम. हे लक्षात घ्या. सो ही ऑब्जेक्ट रोटेट होते, कंटिन्युअसली फिरते, तर याचं जे काही टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी ती आपल्याला काढायची. ती कशी काढायची 2 मिनिटात थोडंसं क्लिअर करतो. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला याच्या स्टेप्स क्लिअर करून देतो. शॉर्टकट स्टेप मी ॲट द एंड ऑफ दिस एक्सप्रेशन तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. आधी हे एक्सप्रेशन प्रॉपरली समजून घ्या. सो मला सांगायचं काय लक्षात द्या, आपल्याला टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायची. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर पहिल्या पार्टिकलची आपण कायनेटिक एनर्जी काढणार, दुसऱ्या पार्टिकलची आपण कायनेटिक एनर्जी काढणार, अशी सगळ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढणार. त्या सगळ्या कायनेटिक एनर्जीची ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटेल, टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी. लक्षात येत आहे. सो आपल्याला प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी काढावं लागणार आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी? ते आपल्याला माहिती आहे, ज्याला आपण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणतो. इट इज 1/2 mv². मग व्हेलोसिटी आपल्याला लागणार आहे. त्यासाठी आपण म्हणूयात हा पहिला पार्टिकल जो आहे त्याची व्हेलोसिटी आहे समजा v1. दुसरा पार्टिकल जो आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय म्हणून त्याला म्हणू आपण टँजेन्शियल व्हेलोसिटी त्याची आहे v2. असं करत करत Vn पर्यंत v1, v2, v3 अप टू Vn ह्या व्हेलोसिटीज आहेत या प्रत्येक पार्टिकलच्या. समजून घ्या काय काय गोष्टी सांगितल्या अजम्पशनमध्ये. मासेस घेतले m1, m2, m3 अप टू आपण म्हणूयात mn. 3 मी इथं दाखवलेलं नाही आहे, बट आपण n नंबरपर्यंत अजूम केलं आहे. त्या प्रत्येकाचं डिस्टन्स आहे काय काय सांगितलं आहे, r1, r2, r3 अप टू आपण म्हटलं होतो rn. त्याच पद्धतीनं या प्रत्येकाच्या व्हेलोसिटीज आपण दाखवल्या v1, v2, v3 अप टू Vn. सो n नंबर ऑफ पार्टिकल आपण कन्सिडर केले. त्यासाठी या काही टर्म्स आपण या ठिकाणी समजून घेतल्या. ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲट पॉईंट ओ, डिस्टन्सेस सगळे कुठे घेतले, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. इथपर्यंत क्लिअर झाले. डायग्राम महत्त्वाची, एकदा डायग्राम क्लिअर झाली ना तर या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. मग आपल्याला टोटल पाहिजे काय, आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला टोटल कायनेटिक एनर्जी काढायची. सो ॲट द एंड आपल्याला काय पाहिजे, टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आपण म्हणूया त्या ठिकाणी रोटेशनल, सो मी इथं वापरतो सिम्बॉल R. हे ॲट द एंड आपल्याला काढायचं आहे. ती काय असणार आहे, या प्रत्येक पार्टिकलची आपण जी एनर्जी आहे ती घेणार कायनेटिक एनर्जी. सो पहिल्याची म्हणतो मी कायनेटिक एनर्जी 1, दुसऱ्याची म्हणतो मी कायनेटिक एनर्जी 2, तिसऱ्याची म्हणतो मी कायनेटिक एनर्जी 3. असं करत करत पण जायचं आपल्याला n नंबरपर्यंत. दॅट इज कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. सो अशा सगळ्या कायनेटिक एनर्जी आपल्याला काढायच्या आहेत. ते शेवटी फक्त काय करायचे आहे, ॲड करायचे आहेत. मग याच्यात थोडंसं अगोदर जाऊयात. मग कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय असतो, आत्ता इतक्यात सांगितला 1/2 mv². या प्रत्येकाची व्हेलोसिटी आपल्याला माहीत पाहिजे. सो विल स्टार्ट फ्रॉम व्हेलोसिटी ऑफ इच पार्टिकल. सो प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. व्हॉट आय एम सेइंग, प्रत्येक पार्टिकल इथं लिहितो बघा, एव्हरी पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. काय करतोय, सर्क्युलर मोशन. सो सर्क्युलर मोशन करतोय. मग सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलोसिटी व्हीचा फॉर्म्युला काय माहिती आहे आपल्याला. येस, इट इज v इज इक्वल टू r इंटू ओमेगा. व्हॉट इज दिस ओमेगा, अँग्युलर व्हेलोसिटी. बघा अँग्युलर व्हेलोसिटी आपण घेतली ओमेगा. मग प्रत्येक पार्टिकलसाठी, एव्हरी पार्टिकलसाठी काढायचं आहे. मग पहिल्यासाठी म्हणू आपण v1, दॅट इज r1 इंटू ओमेगा. बघा ओमेगा सगळ्यांसाठी सेम आहे. v1 साठी आला r1, तसंच v2 साठी काय येईल r2. सो इट इज r2 इंटू ओमेगा. असं करत करत n नंबरपर्यंत जायचं आहे. सो Vn काय येऊन जाईल बोला, खाली एक लिहू शकता तुम्ही rn इंटू ओमेगा. बघा ओमेगा सारखा आहे सगळ्यांसाठी म्हणून तिथं 1, 2, 3 म्हटलेलं नाही आहे. लक्षात आहे. ही झाली व्हेलोसिटी. मग आता व्हेलोसिटी झाली, आपल्याला काय काढायचं, कायनेटिक एनर्जी. सो प्रत्येक पार्टिकलसाठी आपल्याला काढायची आहे येस ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. बघा ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो लिनियर कायनेटिक एनर्जी. प्रत्येकासाठी आपल्याला काढायचीच. बोला. सो फर्स्ट कायनेटिक एनर्जी 1 काय असणार फॉर्म्युला, 1/2 mv1 साठी v1². सो v1 आपल्याकडे आहे r1 इंटू ओमेगा, टाकून देऊयात. सो 1/2 m v1 ची व्हॅल्यू r1 ओमेगा, त्याचा स्क्वेअर आहे. सो इट इज r1² ओमेगा². बघा समजतंय का, पहिल्यासाठी फक्त फॉर्म्युला माहिती होता, फक्त v1 ची व्हॅल्यू इथं टाकून दिली. सिमिलरली कायनेटिक एनर्जी 2 आपण म्हणू शकतो. येस बोला काय येईल मग, कायनेटिक एनर्जी 2 v1 च्या ऐवजी येईल इथं
यस 1/2 तसाच m इंटू v2 स्क्वेअर. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ v2? यस 1/2 बोला m इथं राहिलं लिहायचं m1 m1 इथं m2 m2. ठीक आहे. सो m2 v2 स्क्वेअर. सो v2 ची व्हॅल्यू काय आहे? r2 इंटू ओमेगा. सो इट इज r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण काढू शकतो कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. सो इट इज 1/2 mn vn. तर इथं 2 च्या ऐवजी काय होऊन जाईल mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. कळतंय का बघा. सो या प्रत्येक आधी कायनेटिक एनर्जी 1, कायनेटिक एनर्जी 2, कायनेटिक एनर्जी n पर्यंत. आता या सगळ्या व्हॅल्यूज इथं टाकून द्यायच्या. फक्त व्हॅल्यू टाकून दिल्या की आपल्याला काय भेटणार आहे? टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी. दॅट सिम्पल. ठीक आहे. सो ॲड करूयात. या सगळ्या व्हॅल्यूज आपण या इक्वेशनमध्ये टाकून देऊ. ठीक आहे. सो कायनेटिक एनर्जी रोटेशनल किंवा आपण म्हणूयात रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू व्हॅल्यूज 1, 2 and 3 टाकून देऊ. सो इट इज 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस सेकंड व्हॅल्यू बोला 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस अप टू यस कितपर्यंत n नंबरपर्यंत. इन बिटवीन आपण घेत नाही आहे. सो इट इज 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. यस बघा यातनं काय कोणता पार्ट कॉमन निघतोय? हा 1/2 एक पार्ट सगळीकडे कॉमन आहे, तो आपण घेऊ शकतो. ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉमन घेऊयात. येस बोला. सो इट विल बी लाईक दिस. आय विल राईट थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितोय समजण्यासाठी समजून घ्या. सो 1/2 आपण पुढच्या साईडने घेऊ. ब्रॅकेटमध्ये उरलेलं पार्ट इथं काय शिल्लक राहत आहे? येस बोला m1 r1 स्क्वेअर प्लस नेक्स्ट m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट डॉट अप टू यस बोला इट इज mn rn स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर ओमेगा स्क्वेअर. सो 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर आपण कॉमन घेतलाय. ब्रॅकेटमधला जो पार्ट शिल्लक राहिला हा जो पार्ट आहे या पार्टसाठी एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला टाकायची, त्याने टाकलेली आहे. येस. सो हे जे झालं हे काय आहे बघा. मी काय सांगतोय m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर. बघा प्रत्येक ठिकाणी मास आणि डिस्टन्स त्याचं स्क्वेअर दोघांचं काय मल्टिप्लिकेशन आणि या सगळ्याचे आपण काय घेतोय ॲडिशन घेतोय. दॅट इज mn rn स्क्वेअर, ज्यालाच आपण इन शॉर्ट म्हणू शकतो. इट इज समेशन ॲडिशन. कसली आहे? प्रोडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स स्क्वेअर. प्रत्येक ठिकाणी डिस्टन्सचा काय आहे स्क्वेअर आहे. सो इन जनरलला म्हणतो आपण. इन जनरल आपण घेऊयात MI. सो आयची व्हॅल्यू 1, 2, 3 अप टू कुठपर्यंत जाते 1 पर्यंत. सो I इज इक्वल टू 1 to n. आणि हीच टर्म जी आहे यालाच आपण म्हणतो कॅपिटल I. यालाच आपण कशाने दाखवतो? कॅपिटल I ने दाखवतो. दॅट इज आवर मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याला काय म्हणतो आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया. सो ही झाली तुमच्या या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू. जे ब्रॅकेट आपण या ठिकाणी वरच्या स्टेपमध्ये घेतला आहे या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू इन शॉर्ट आपण असं लिहू शकतो आणि त्याला आपण सिम्बॉल I कॅपिटल I ने आपण दाखवू शकतो. सो कॅपिटल I इज द सिम्बॉल फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. हा जो फॉर्म्युला तुमच्या समोर लिहिला आहे हा फॉर्म्युलाच आपल्याला पुढे या आयची म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन तयार करायला मदत करणार आहे. सो ही व्हॅल्यू जर मी इथं टाकून दिली सो कायनेटिक एनर्जी रोटेशनल किंवा आपण म्हणूयात रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला काय भेटतो? इट इज 1/2 यस. इथं काय आलंय याच्याऐवजी काय टाकायचं आपल्या ब्रॅकेटच्या ऐवजी I आणि यस ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज इथे घेतला आहे. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला फॉर द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. सो अशा पद्धतीने आपण एक्सप्रेशन कंप्लीट केलं आहे. फायनल एक्सप्रेशन आपल्याला भेटलं. ठीक आहे. आता हे एक्सप्रेशनच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी थोडंसं क्लिअर करून देणार आहे. थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. यात आपण कम्पॅरेटिव्हली समजून घेतोय की आपण कशा पद्धतीनं या एक्सप्रेशनला मांडणार आहे आणि कशा पद्धतीने याच्या व्हॅल्यूज आपण रिलेट करणार आहे. ठीक आहे. सो बघा ट्रान्सलेशनल किंवा लिनियर मोशनमध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? यस 2 सांगितल्या होत्या. एक ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे त्यालाच आपण लिनियर मोशन म्हणतो आणि दुसरं आपण त्याला काय म्हटलं होतं अँग्युलर किंवा इथं आपण शब्द वापरतोय स्पेसिफिकली
रोटेशनल मोशन. काय शब्द वापरतोय? रोटेशनल मोशन. सो ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपला 1/2 mv². येस, लिनियर वेलोसिटी आपण त्या ठिकाणी वापरतो. आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी आता आपण एक्सप्रेशन काढलंय. आय राईट कायनेटिक एनर्जी रोटेशनल, इथं म्हणूया कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल. व्हॉट इज फॉर्म्युला? 1/2 काय फॉर्म्युला आता I × ω². बघा, या दोघांना जर आपण कम्पेअर केलं तर इकडं कायनेटिक एनर्जी आहे, इकडं कायनेटिक एनर्जी आहे, इकडं 1/2 आहे, इकडं 1/2 आहे, इकडं लिनियर व्हेलॉसिटी आहे v त्याचा स्क्वेअर, इकडे त्याऐवजी काय अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा त्याचा स्क्वेअर. सो ह्या सगळ्या गोष्टी जर एक रिलेट होत आहे तर इनडायरेक्टली आपण काय सांगू शकतो? दिस मास इन द ट्रान्सलेशन मोशन इज analogous to what I am saying, analogous, similar to, yes, I, that is moment of inertia in the rotational motion. So mass जे काम, लक्ष द्या, जे काम ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मास करतोय, लक्ष द्या, तेच काम रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आय करणार आहे. सो आपण म्हणू शकतो मास इन द ट्रान्सलेशनल मोशन इज ॲनालॉगस विथ और ॲनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया इन द रोटेशनल मोशन. बेसिक कन्सेप्ट हेच टायटल तुम्हाला वरती दिलं होतं आणि याच टायटलच्या हिशोबाने आपण हे प्रूव्ह केलं आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया आय त्याचा फॉर्म्युला आपण बघितला आणि आपण सांगितलं की हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया ही जी टर्म आहे हीच टर्म काय काम करते? येस, जे काम मास करते लिनियर मोशनमध्ये तेच काम मोमेंट ऑफ इनर्शिया करते रोटेशनल मोशनमध्ये. दॅट इज दीज टू टर्म्स आर ॲनालॉगस ऑर सिमिलर टू इच अदर. ठीक आहे ना, सिमिलर नाही म्हणता येणार, ॲनालॉगस हा शब्द प्रॉपर त्या ठिकाणी यूज होईल. लक्षात आहे? आता या पलीकडे सो मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आपण काय सांगणार? येस, डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला काय आपल्याकडं? I इज इक्वल टू, येस, सम ऑफ I इज इक्वल टू काय घेतोय? 1 to n mi/ri². सो हा झाला त्याचा फॉर्म्युला इटसेल्फ इज अ डेफिनेशन. लक्ष द्या. सो मोमेंट ऑफ इनर्शिया मी बोललो होतो फॉर्म्युला आपल्याला डेफिनेशनसाठी मदत करणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रोटेटिंग बॉडी. सुरुवात कशी करणार? मग मोमेंट ऑफ इनर्शियाला पूर्ण बुकमध्ये शॉर्टमध्ये आपण काय म्हणतो? mi. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रोटेटिंग बॉडी. बघा डेफिनेशन तुम्हाला सांगतोय. रोटेटिंग बॉडी इज डिफाइंड ॲज कसं डिफाईन करू शकतो आपण त्याला? येस, और इज इक्वल टू, इज डिफाईन ॲज म्हणा किंवा इज इक्वल टू म्हणा. मग काय येते? इज इक्वल टू सम ऑफ, कसली सम आहे बोला? इट इज इक्वल टू सम ऑफ, कोणाकोणाची सम आहे? या दोघांच्या प्रोडक्टची आपण सम घेतोय प्रत्येकामध्ये. सो सम ऑफ प्रोडक्ट्स ऑफ कसलं प्रोडक्ट आहे? पहिलं आहे मास ऑफ ईच पार्टिकल अँड आरचा काय? स्क्वेअर. सो इथं म्हणतो स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. बघा, सम ऑफ प्रोडक्ट्स, या प्रोडक्टची काय? सम. बघा इन शॉर्ट याला काय म्हणू शकतो आपण? m1r1². बघा मागच्या एक्सप्रेशनमध्ये बघितलं आपण m2r2². या सगळ्यांची काय घ्यायची आपल्याला? सम. कुठपर्यंत जायचं आहे? n पर्यंत, mn_rn². सो सम ऑफ प्रोडक्ट्स ऑफ यांच्या काय? प्रोडक्ट्सची ॲडिशन, सम. कोणाकोणाचं प्रोडक्ट आहे? प्रत्येकाचं मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स कुठनं घेतोय? प्रत्येकाचे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. सो स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो ही झाली तुमची डेफिनेशन. फॉर्म्युला इटसेल्फ इज अ डेफिनेशन. व्यवस्थित लिहून घ्यायची, महत्त्वाची, बुकमध्ये नाही दिली तुम्हाला. ओके. यानंतर सो याचं SI युनिट काय असेल? SI युनिट काढायचं आपल्याला. SI युनिट काय असणार? याचं मासचं युनिट काय आहे? kg इंटू डिस्टन्स युनिट काय असतं? मीटर, त्याचा काय आहे? स्क्वेअर. डायमेन्शन्स काढायचे आहेत आपल्याला. डायमेन्शन्स विचारले जातात. इट इज LMT. सो
एलसाठी किती लेंथ, मीटरसाठी 2, मास के जीसाठी काही नाही म्हणजे 1, टाईमचा काही विषय नाही आहे. सो L2M1T0 210 हे आपण याचे काय सांगू शकतो, डायमेन्शन सांगू शकतो. डायमेन्शन तयार करता आले पाहिजे. मेथड तुम्हाला ऑलरेडी दिलेली ही झाली याची डेफिनेशन. सो हा एक महत्त्वाचा पार्ट होता, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यासाठी आपण काढले ते एक्सप्रेशन. बघा आता जे एक्सप्रेशन आपण बघितलं आहे त्याला एकदम सिम्पल फॉर्ममध्ये, शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला समजून सांगतोय, जे तुम्हाला लक्षात ठेवायला थोडंसं सोपं जाईल, बऱ्यापैकी सोपं जाईल. सो काय केलं बघा, आपल्याला टोटल कायनेटिक एनर्जी काढायची होती. मी सांगितलं तुम्हाला काय आपल्याला टोटल कायनेटिक एनर्जी काढायची होती, दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपल्याला रोटेशनल इक्वल टू ke1 प्लस ke2 प्लस अप टू keN पर्यंत आपल्याला काढायची होती, बरोबर. डिझाईनची ॲडिशन घेऊन फायनली आपल्याला याच्या एंडला एक्सप्रेशन भेटतं, कायनेटिक एनर्जी रोटेशनल इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. ती व्हॅल्यू टाकायचं फक्त लक्षात ठेवावं लागेल. ओके. सो मग आता कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक कायनेटिक एनर्जी काढणं गरजेचं आहे. सो याच्या आधी आपण काय केलं, प्रत्येक कायनेटिक एनर्जी काढली, कायनेटिक एनर्जी 1, कायनेटिक एनर्जी 2, कायनेटिक एनर्जी अप टू N या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपण काढल्या. त्याची व्हॅल्यू टाकण्यासाठी आपल्याला M1 V1 असं N पर्यंत गेलो. सो V1 स्क्वेअर म्हणजे इथं आपल्याला आधी कसली गरज होती, व्हीची. मग याच्या आधी आपल्याला सुरुवात केली आपण व्हीपासून. मग V1 काढला आपण R1 ओमेगा, V2 काढला, VN पर्यंत काढलं, त्या व्हॅल्यू इथं टाकल्या, या व्हॅल्यू इथं टाकल्या. दीज आर द स्टेप्स सिम्पली. सो आधी सुरुवात करायची आपल्याला व्हेलॉसिटीपासून, नंतर करायचं आपल्याला कायनेटिक एनर्जीज, त्याची ॲडिशन घेतल्यानंतर फायनल एक्सप्रेशनपर्यंत आपण आरामात जाऊ शकतो. ठीक आहे. सो बेसिक थिंग एकदम महत्त्वाचं एक्सप्रेशन, त्यामध्ये आपण महत्त्वाची एक टर्म इंट्रोड्यूस केली, महत्त्वाची टर्म नवीन आज शिकलो आपण, दॅट इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी सिम्पल फॉर्ममध्ये. आता यानंतर एक छोटासा कन्सेप्ट आहे जो याच टॉपिकशी रिलेटेड आहे, ज्याला आपण म्हणतो रेडियस ऑफ गायरेशन. काय म्हणतो आपण त्याला, रेडियस ऑफ गायरेशन. तो आपण आत्ता लगेच बघणार आहोत. सी सो रेडियस ऑफ गायरेशन हा डिनोट करतो आपण कॅपिटल के या लेटरने. सो नावातच आहे रेडियस म्हणजे काहीतरी डिस्टन्स असलं पाहिजे, हे यातनं फक्त क्लिअर होतं. बट व्हॉट डू मीन बाय गायरेशन. सो रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे नेमकं काय. सो थोडंसं कम्पॅरेटिव्हली समजून सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. एक ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केली होती, ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण घेतला होता पासिंग थ्रू पॉईंट O. या प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स हे वेगवेगळं होतं. मगाशी आपण घेतलं होतं M1 R1 M2 R2, बरोबर नाही. आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सांगितला होता M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस अप टू MN RN स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी सांगितला होता. मग आता इथं काय करतोय आपण किंवा काय सांगतोय तर एक गोष्ट थोडं परत एकदा क्लिअर करतो. रेडियस ऑफ गायरेशन हा जो कन्सेप्ट आहे हा इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, हे समजून घ्या. ठीक आहे. तो ॲनालिटिकल पार्टसाठी कन्सिडर केला आहे, जो आपण कॅल्क्युलेट पण करू शकतो. मग त्यासाठी फॉर्म्युला काय किंवा कशा पद्धतीने काढायचं ते आपण लगेच बघूया. सो आपण काय रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे नेमकं काय ते समजून घ्या. सो इट इज द डिस्टन्स, राईट, इमॅजिनरी डिस्टन्स असं म्हणूयात. डिस्टन्स कुठून घेतो आपण, फ्रॉम द axis of rotation at which whole म्हणजे total mass of body is assumed to be concentrated. हे एक डिस्टन्स आहे, एक इमॅजिनरी डिस्टन्स आहे, ज्या ठिकाणी आपण असं अज्युम करतोय की त्याचं टोटल मास काय झालंय, कॉन्सन्ट्रेट झालंय. लाईक एकदम सिंपल भाषेत समजून सांगायचं तर काय म्हणणार लक्षात आहे. आपण पहिला पार्टिकल घेतला ज्याचं मास होतं M1, डिस्टन्स होतं R1. दुसरा पार्टिकल घेतला, डिस्टन्स होतं मास होतं M2, डिस्टन्स होतं R2. N नंबरचा पार्टिकल घेतला, मास होतं MN, डिस्टन्स होतं RN. ठीक आहे. सो आपण इथं अज्युम करतोय की हे सगळे मास एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरती येऊन कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत. इमॅजिन करतोय असं.
की एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरती लाईक त्याला आपण म्हणतोय रेडियस ऑफ गायरेशन वरती येऊन कॉन्सन्ट्रेट झाले. याचा अर्थ काय, तर R1 R2 R3 RN या सगळ्यांची व्हॅल्यू काय झाली, के झाली. म्हणजे इथं आपण पुट करूयात R1च्या ऐवजी R2च्या ऐवजी अप टू RNच्या ऐवजी आपण काय टाकणार त्या ठिकाणी के. काय फॉर्म्युला बोला मग. सो I इज इक्वल टू M1 के स्क्वेअर सगळ्यांसाठी सेम आहे, M2 के स्क्वेअर प्लस अप टू MN के स्क्वेअर. कॉमन लिखतोय के स्क्वेअर. सो इट विल बी M1 प्लस M2 प्लस अप टू MN इंटू के स्क्वेअर. सो M1 M2 M3 अप टू MN सगळ्यांचे ॲडिशन घेतल्यावर काय भेटेल आपल्याला, टोटल मास भेटणार आहे. सो फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी भेटला आहे. ठीक आहे, लक्ष द्या वरती लिहितो आता इथं I इज इक्वल टू फॉर्म्युला याची ॲडिशन काय असेल, कॅपिटल M जे काय असेल टोटल मास ऑफ द बॉडी इनटू काय पुढे के स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर आय विल से दिस इज द रिलेशनशिप बिटवीन I आणि के स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि के दॅट इज रेडियस ऑफ गायरेशन यांच्यामध्ये रिलेशन आहे. याला जर थोडंसं रिअरेंज केलं M इकडून डिवाइड विथ के स्क्वेअर भेटेल. केचा फॉर्म्युला आपल्याला भेटतोय रूट ऑफ I बाय M. ठीक आहे. सो दिस इज द फॉर्म्युला, फायनल फॉर्म्युला फॉर द रेडियस ऑफ गायरेशन. सो मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला कोणत्याही बॉडीचा माहीत असेल तर आपण काय करू शकतो, त्याच्यावरनं केची व्हॅल्यू म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे ना. सो रिमेनिंग पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. तोपर्यंत या टॉपिकची जो आता आपण बघितला आहे व्यवस्थित रिव्हिजन करा. काय अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.